आणि यानंतर बातमी आहे एका भीषण अपघाताची। अवैध प्रवासी वाहतुकीमुळे धुळ्यातील 18 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। आज सुरत नागपूर हायवेवरती काटकर फाट्याजवळ ट्रक आणि ट्रॅक्सची समोरासमोर धडक झाली, ज्यामध्ये 18 जण ठार झालेले आहेत तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। ट्रॅक्सची टायर फुटल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। अपघातामधील मृत धुळे जिल्ह्यातील फागणे अजंग मुक्टी या ठिकाणचे रहिवासी आहेत। जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। धुळ्याकडनं जळगावकडे आयसर ट्रक क्रमांक MH18 AA 0978 ही जात होती आणि तिचा उजव्या साईडचा पुढचा टायर पूर्ण चाक निघाल्यामुळे कंट्रोल केला आणि ती खाली गेली गाडी क्रमांक MH18 ही 8471 हिच्यावर धडकली आणि दोघी वाहनं रोडच्या कडेला असलेल्या खाडीमध्ये पडल्यामुळे 17 ते 18 लोक मयत झाले।